बॅरिकेड तोडून ही सगळी गावकरी आहेत ते या विमानतळाच्या अगदी जवळ दाखल झालेले आहेत, कारण विमानतळाचं विस्तारीकरण ज्यावेळी झालं त्यावेळी जो रस्ता आहे तो विमानतळाच्या हद्दीमध्ये आला, मात्र कुठलाही पर्यायी रस्ता न देता हा रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवलेला आहे। त्यामुळं गावकऱ्यांना जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा फेरा या ठिकाणी पडतोय आणि म्हणूनच जोपर्यंत पर्यायी रस्ता देत नाही तोपर्यंत हा रस्ता देखील सुरू करावा अशा पद्धतीची मागणी केली आहे। जोपर्यंत हा पर्यायी रस्ता होत नाही तर या ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची चालू झालेली आहे, कारण हा विमानतळाचा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये अडवता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका पोलिसांनी घेतल्यानंतर आमचा रस्ता जर तुम्ही अडवत असाल तर विमानतळावरून निघणारा रस्ता देखील आम्ही अडवणार अशा पद्धतीचं म्हणणं या सगळ्या गावकऱ्यांचं आहे। काय झालं, काय तुम्हाला या पोलिसांनी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनी हाल होतो म्हणून आमच्यावरती अतिक्रमण करायला लागल्यात, तर आमच्या लहान मुलांना शाळेला जाण्याला त्रास होतोय। रोड चालू करा म्हणतोय तर चालू करण्यात आल्यात। ही दादागिरी पोलिसांची का सहन करायची? पोलीस आता तुम्ही काय करणार? आता आम्ही यांना निवेदन देणार, त्यांनी जर नाही ऐकलं तर आम्ही बांधलेली भिंत पाडणार आहे। तर आपण बघितलं की जो विमानतळ प्रशासनानं ऐकलं नाही तर जी भिंत बांधलेली आहे, जो रस्ता बंद करून ठेवलेला आहे तर तो या ठिकाणी तर आपण बघितलं या सगळ्या या रस्त्यावरती या मार्गावरती सगळे जे वैमानिक आहेत त्यांची गाडी देखील या ठिकाणी थांबलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांना देखील या ठिकाणाहून जाता येत नाही, त्यांची गाडी देखील या ठिकाणी अडवून ठेवलेली या आंदोलकांनी पाहायला मिळत आहे। म्हणजे जर तुम्ही आमचा रस्ता अडवत असेल तर आम्ही तुमचा रस्ता अडवणार अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या गावकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे पोलीस आणि गावकरी यांच्यामध्ये या ठिकाणी शाब्दिक वाद आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय। आता या सगळ्या गावकऱ्यांचं पोलीस प्रशासन किंवा विमानतळ प्रशासन कशा पद्धतीनं समजूत काढतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सगळे गावकरी ऐकण्यास तयार नाही आहेत आणि या ठिकाणचे जे पोलीस प्रशासन आहे ते असा गावकऱ्यांना समजावून सांगत आहे की तुम्ही अशा पद्धतीनं रस्ता अडवू शकत नाही, रस्ता तुम्ही कृपया करून अडवू नका। मात्र जर विमानतळ प्रशासनानं आमचा रस्ता अडवला असेल तर आम्ही देखील विमानतळावरून बाहेर पडणारा रस्ता अडवणार अशी भूमिका या सगळ्या गावकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने या सगळ्या गावकऱ्यांना बाजूला करतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर कोल्हापूर विमानतळ शेजारून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। तामगावचे हे ग्रामस्थ आहेत आणि विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच ते आंदोलन करतायत। विमानतळ विस्तारीकरणामध्ये त्यांचा रस्ता बंद झाला आणि त्यामुळे मोठा वळसा घालून या गावकऱ्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचावं लागतं। 20 ते 25 किलोमीटरचा मोठा वळसा त्यांना घालावा लागतोय आणि त्यामुळे गावकऱ्यांची मोठी अडचण होतीये। मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी देखील मोठ्या अडचणींचा सामना या गावकऱ्यांना करावा लागतोय आणि त्यामुळेच हे सगळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। आपण पुन्हा एकदा विजयकडे जाऊयात। विजय, खरं तर हा मोठी अडचण ही ग्रामस्थांची, या ग्रामस्थांची आता काय मागणी आहे? जर प्रशासनानं त्यांचं ऐकलं नाही तर ते कुठलं पाऊल उचलू शकतात आणि प्रशासनाकडनं कोणी आलेलं आहे का त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी? माधवी, अजून प्रशासनाकडून या गावकऱ्यांसोबत कुणीही बोललेलं नाही, मात्र गावकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की जर तुम्ही आमचा रस्ता अडवत असाल तर आम्ही देखील तुमचा रस्ता अडवू, कारण या ठिकाणी माहिती आहे की विमानतळाचं विस्तारीकरण झाल्यानंतर जो तामगावचा रोड आहे तो पूर्णपणे बंद झाला आणि त्या ठिकाणी विमानतळ प्रशासनानं भिंत आहे ती बांधलेली आहे। मात्र ही भिंत आहे ती तातडीनं काढून घ्यावी, कारण आम्हाला कुठलाही पर्यायी रस्ता न देता ही भिंत बांधलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही आमचा रस्ता अडवत असाल तर आम्ही देखील तुमचा रस्ता अडवू अशा पद्धतीची भूमिका या गावकऱ्यांची आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने गावकरी आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जर का आता प्रशासनाने आमचं म्हणणं मान्य केलं नाही तर जी भिंत बांधलेली आहे ती भिंत आम्ही पाडून टाकू असा इशारा देखील या गावकऱ्यांनी दिला आहे। मात्र या ठिकाणी पोलिसांची मोठी तारांबळ उडालेली आहे, कारण अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी उपस्थित राहतील याचा अंदाज पोलिसांना देखील आला नाही आणि बॅरिकेड तोडून हे सगळे गावकरी आहेत ते विमानतळाच्या अगदी प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकीकडे हे जे
आंदोलन आहे ते कशा पद्धतीनं प्रशासन मिटवतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला काही जे आंदोलक आहेत ते आंदोलक देखील या ठिकाणी प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळं आता या पोलिसांना हे सगळे कार्यकर्ते आहेत ते त्यांचं म्हणणं ऐकतात का, त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणी विमानतळ प्रशासन नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं देखील खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आताचं जर बघितलं तर हे सगळे आंदोलक हे आपल्या मागणीवरती ठाम आहेत. माधवी, नक्कीच आंदोलक ठाम आहेत आणि त्यासोबतच आंदोलक खूप आक्रमकही झालेले दिसत आहेत, कारण पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला प्रशासनाशी बोलायचं आहे. जर आमचा रस्ता तुम्ही अडवता तर आम्ही देखील तुमचा रस्ता रोखून धरणार आहोत. विजय, या आंदोलकांशी पुन्हा एकदा बोलता येईल का? त्यांचं काय म्हणणं आहे? आता पोलिसांनी त्यांच्याशी काय संवाद साधलेला आहे? नक्की नक्की या आंदोलकांशी काय नेमकं बोलणं झालंय ते आपण विचारूया. पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? पोलिसांचा काय याच्यात हस्तक्षेप नाही, परंतु पोलिसांनी आम्हाला अडवता कामा नाही. जर आम्हाला इथं अडवायचं असेल तर तिथला रोड रिकामा करून द्या. आम्ही त्या अधिकाऱ्याशी चर्चा करणार. त्यानं रस्ता खुला नाही केला तर भिंत तोडणार, भिंत फोडणार. साहेब 12 वर्षाने आम्हाला काय दिलेलं नाही. 12 वर्ष त्यांना रस्ता झालेला नाही. आता कुठलाही रस्ता देतात आम्हाला. आमचा चालू रस्ता चालू झालाच पाहिजे. या सगळ्या आंदोलकांना पोलीस थांबवत आहेत. नेमकं त्यांचं म्हणणं आहे ते आम्ही या सगळ्या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचू. मात्र अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करू नका अशी भूमिका आहे ती पोलिसांनी घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलक ऐकण्याचं म्हणणं त्यांचं नाही आहे, कारण याच ठिकाणी आम्ही ठिय्या देऊन बसू. मग विमानतळाकडे जाणारा जो रस्ता आहे, विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा रस्ता आहे तो आम्ही कसा अडवतो हे देखील तुम्ही बघाच अशी भूमिका या ठिकाणी घेतली. मात्र पोलीस या सगळ्यांना ठिय्या आंदोलन करण्यापासून थांबवत आहेत. ठिय्या आंदोलन करू दिलं जात नाही. त्यामुळे हा तिढा नेमका आता कशा पद्धतीनं सुटतो हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं असणार आहे. नक्कीच हा तिढा कसा सुटणार हे पाहणं